मंडळी तुम्ही बघू शकतात घराचे बांधकाम चालू असलेले हे प्लॉट आणि आज तुमच्यासाठी इथंच आज पुण्याच्या अगदी जवळ प्लॉट खरेदी करायला जे टायटल दिलेलं आहे आणि जी माहिती दिलेली आहे टायटल मध्ये, अहो टायटल मध्ये कुठली माहिती, अहो व्हिडिओ बघितल्यानंतरच आपल्याला संपूर्ण माहिती संपूर्ण डिटेल भेटणार आहे। मंडळी तुम्हाला एक आग्रह एक विनंती करतो मी की तुम्ही हा जो व्हिडिओ आहे हे संपूर्ण पहा, संपूर्ण डिटेल घ्या आणि मगच आमच्याकडे या, कारण की व्हिडिओ मध्ये नंबर सुद्धा दिलेला आहे। आणि मंडळी अगदी चिल्लर भावामध्ये अगदी पुण्याच्या जवळ हे प्लॉट खरेदी करायला लवकर या। मंडळी खूप विनंती करत असतो मी की व्हिडिओ बघा, माहिती घ्या। काय होतं माहिती का, आपण व्हिडिओ बघत नाही, नीट माहिती घेऊ शकत नाही, तर माझा प्रॉब्लेम नाहीये। बघा आता पण मी तुम्हाला माहिती देण्यासाठीच इथं आलेला आहे। तुम्ही स्टार्टिंगला बघितला तो प्लॉट, स्टार्टिंगला बघितली ती जागा, तुम्हाला काहीच नाही कळालं कारण की तिकडे बोलणारा नव्हता। तर आता तरी तुम्ही काय करा, व्हिडिओ बघायचं काम करा, त्याच्यामध्ये एक एक तंतोतंतोची माहिती देणार आहे। त्या 20,000चा किंवा 10,000च्या टायटल मध्ये तुम्हाला माहिती नाही भेटणार आहे, कारण की तो टायटल आहे, बोलणारा नाहीये। बोलणारा मी आहे आणि मी जे बोलणार जे सांगणार तुम्हाला तेच खरं असणार, कारण की मी खोटा बोलत नाही। जे असणार आहे तेच खरं असणार आहे, उगीच टाइमपास मध्ये अर्थ नाहीये। बाकीचे भरपूर तुम्ही व्हिडिओ बघितले असाल, त्याच्यामध्ये काय भेटलं, काहीच नाही भेटलं, पण ह्याच्यामध्ये सगळी माहिती असते आपल्या चॅनल वरती। एक एक तंतोतंतोची माहिती तुमच्यासाठी आपण देण्याची एक चेष्टा करतो। तर मंडळी व्हिडिओ पहा संपूर्ण आणि माहिती घ्या आणि खरीदारीला लवकरात लवकर इथंच यायला पाहिजे। जय महाराष्ट्र, जय जय पुणे। मंडळी मी कासिम शेख, जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज योग्य रिअल इस्टेटचा माहितीचा चॅनल आहे। इथं आपण जी माहिती देतो ना, एक एक तंतोतंतोची माहिती देतो आपण टाइमपास करत नाही किंवा फुकटची बडबड करत नाही आणि गडबड पण करत नाही। आपल्याला असं वाटतं, आपल्याला म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही माहिती घ्यावी आणि त्यानंतरच आम्हाला मेसेज करावा, कॉल करावं। पण बरेचसे असे लोक आहे की ते 10,000चं किंवा 20,000चं टायटल बघूनच असं वाटतं त्यांना की खरंच 10,000 रुपये गुंठा असणार का जागा किंवा 20,000 रुपये गुंठा असणार। तर मंडळी एक कळकळून एक विनंती आहे की व्हिडिओ संपूर्ण पहा। मी अजूनपर्यंत कमीत कमी मला असं वाटतं स्टार्टिंग झालं असेल तेव्हापासून एक 5-6 वेळा बोलला असेल की व्हिडिओ पहा, हेच शब्द जास्त आहेत या व्हिडिओ मध्ये माझे, पण तरी पण लोक बघणार नाही। आता जे ना बघणार त्यांना कसं काय कळणार, कसं काय समजणार की हे प्लॉट कुठं असणार आहे। मंडळी हे जे आपल्याकडे ना तीन प्लॉट आहे, 3 वेगवेगळे लोकेशनचे 3 प्लॉट आहे। चला वेगवेगळे सोडा, मी तुम्हाला एकच लोकेशन मध्ये 3 प्लॉटची माहिती देतो। चला 2 प्लॉटची देतो, तेवढा वेळ नाही तुमच्याकडे 3 प्लॉट साठी, बरोबर ना। मंडळी बघायला गेलं ना, माणसाला जुन्या घराची खूप जरूरत पडलेली आज, पण जुनं घर, एखादा जुनं घर घ्यायला त्याला किती प्रॉब्लेम आहे, किती अडचणी आहे, ते आपल्याला जेव्हा आपण टोकन देतो त्यानंतर आपल्याला कळतो। असं सहजासहजी कळत नाही। आता आपण एजंट ब्रोकरला सांगितलं की मला घर पाहिजे, एखाद्या वस्तीमध्ये पाहिजे, वस्ती नाही, वस्ती तर नाही, आपल्या मनामध्ये असं वाटतं की 20-25 लाखामध्ये एकदम बंगला भेटन, एकदम इंडिपेंडंट हाऊस भेटन, जे आपल्याला जे पोस्टर दिसतात जाहिरातीचे, भरपूर अशा वेबसाईट आहेत किंवा आपल्यासारखे युट्यूब चॅनल्स आहेत, ते भरपूर पोस्टर टाकतात की 20-25 लाखामध्ये इंडिपेंडेंट घर। पण तिथं एखादा प्लॉटचा व्हिडिओ आला तर तो माणूस काय करतो, स्किप करतो, तो प्लॉटचा व्हिडिओ पाहत नाही, कारण की त्याला माहिती प्लॉटच्या व्हिडिओ मध्ये काहीच नाहीये, 1 रुपयाचा फायदा नाही, उलट नुकसानच भेटणार आहे, कारण की प्लॉट मध्ये फसवतात। पण तुम्हाला हे माहिती आहे का की जुन्या घराच्या ह्याच्यामध्ये जे एजंट ब्रोकर असणार नवीन नवीन आलेले, ते कसं काय फसवतात।
विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण ह्यांना बोलायला आपण नाही आलेलं. आपण कशासाठी आलेले? आपल्याकडे जे प्लॉट उपलब्ध आहे एकदम कमी बजेटमध्ये, एकदम स्वस्त मध्ये, फक्त आपल्याला काय करायचं, 10,000 रुपये किंवा 20,000 रुपये आपल्याला टोकन द्यायचे. गेल्या 35 वर्षापासून या व्यवसायामध्ये आहे मी, रिअल इस्टेटच्या. अशा प्रॉपर्टी येऊन गेलेल्या आहे की अगदी कमीत कमी भावामध्ये. माझ्यासमोर कल्याण नगर, विमान नगर, कोरेगाव पार्क हे सगळं झालेले, तयार झालेले. एक वेळेस हे पण ऍग्रिकल्चरच जागेवर होते बघायला गेलं. आज हे जे आहे आणि इथली जागा जी आहे येण्याच्या भावामध्ये लोक विकतात. पण मंडळी, आपल्याकडे जे प्लॉट मौजूद आहे तर ते प्लॉट आहे 35 किलोमीटर, पुणे रेल्वे स्टेशन पासून 35 किलोमीटर अंतरावर आहे. आणि अगदी सुलभ हप्त्यामध्ये, अगदी कमी डाऊन पेमेंट मध्ये सुद्धा तुम्हाला हे प्लॉट भेटू शकते. पण म्हणजे काय माहिती का, की हे प्लॉट अगदी कमी बजेट मध्ये आणि अगदी कमी डाऊन पेमेंट. म्हणजे किती डाऊन पेमेंट बघा, आपल्याला फक्त 10,000 रुपये जे आहे हे टोकन मध्ये मनी द्यायला लागणार. त्यानंतर बाकीचे जे 50% असणार आहे ते द्यायला लागणार. चला आपण जास्त इकडं तिकडं न फिरवतात मी तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड सांगतो. आपल्याकडे जे आहे 4,30,000 प्लॉट आहे. आता 4,30,000चा जो प्लॉट आहे त्याला फक्त 1,30,000 डाऊन पेमेंट द्यायचं आपल्याला, 1,30,000. मग त्यानंतर नाही, स्टार्टिंग आपण कसं करू शकता, 10 द्या तुम्ही टोकन किंवा 20 द्या. जसं तुमची रजिस्ट्रेशनची तारीख आली तर तुम्ही काय करा, रजिस्ट्रेशन असलं तर त्या दिवशी 30,000 रुपये द्या. ते पण कशासाठी कळायला पाहिजे तुम्हाला, की तुम्ही खरेदी खत साठी तुम्ही देऊ राहिलेले. सामूहिक 7-12 असणार 11 लोकांमध्ये. ओके, 11 लोकांमध्ये सामूहिक 7-12 असणार आहे. आणि तो 7-12ची सिग्नेचर वगैरे झाली, तुमचा रजिस्टर झालं, तर त्यानंतर तुम्हाला 1,00,000 रुपये द्यायचे. म्हणजे झाले तुमचे 50% जो काय अमाऊंट आहे तो दिला तुम्ही. बाकीचे जे 3,00,000 रुपये असणार आहे ते तुम्हाला हे करायला लागणार. काय करायला लागणार? सुलभ हप्ता बनवून दिला जाईल. त्या सुलभ हप्त्याच्या नुसार 2 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला फेडायचे. आता तिकडच आपल्याकडे त्या साईडला अजून एक 4,30,000 वाला प्लॉट आहे. त्याचा पण व्हिडिओ आपण बनवलेला आहे. व्हिडिओ गॅलरीमध्ये तो पण प्लॉटचा व्हिडिओ मौजूद आहे. तो पण प्लॉट बघू शकतात, असं नाही की नाही. आणि मंडळी, घाबरायचं कारण नाही. इथं जे काय असणार आहे ते तुमच्या समोर क्लिअर आम्ही सांगतो. आता तुम्ही 50% पण डाऊन पेमेंट केलं तर त्याचा जो खरेदी खत वगैरे असू द्या किंवा ताबा असू द्या तो तुम्हाला त्वरित देण्यात येतो. मालक होतात तुम्ही. आपण दुसऱ्या लोकांसारखं हे करत नाही की संपूर्ण हप्ता फेडत बसा, त्यानंतर तुम्हाला आम्ही त्याची पोझिशन देणार, त्याचा ताबा देणार. मंडळी, विश्वास ठेवू शकतात. पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर जी काय प्रॉपर्टी येते, जी काय जागा येते विकायला, ती खरंच एकदम कमी रेट मध्ये, कमी भावामध्ये असते आणि त्वरित तुम्हाला ताबा भेटतो 50% डाऊन पेमेंट पण केलं तर. हे म्हणजे हे 2 प्लॉटचं बोललं. आणि ह्याचं लोकेशन काय माहिती का, पुणे नगर रोड, पुणे स्टेशन पासून एक 35 किलोमीटर अंतर, पुणे रेल्वे स्टेशन पासून 35 किलोमीटर अंतरावर हे प्लॉट मौजूद आहे. आता 35 किलोमीटर कोण जाणार? ते जुनं घर आपण झोपडपट्टीमध्ये खरेदी करू शकतो, पण झोपडपट्टीतून निघायचं असलं तर बघा, हे जे आहे, जे सांगतो मी ते खरं आहे की 35 किलोमीटर आपल्याला जायला लागणारच आहे. आणि 35 किलोमीटर गेलं तेव्हाच आपण थोडंसं झोपडपट्टीमधून निघू शकतो. हा, पण हे जे प्लॉट जे आहे 4,30,000 वाले, हे इन्व्हेस्टमेंट प्लॉट आहे. इथं तुम्हाला 4,30,000 जो आहे, एक 2 वर्षामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलं त्याचं रिटर्न तुम्हाला 100% भेटणारच आहे. आणि टेन्शन घ्यायचं काम नाही. जे काय असणार आहे लिगल असणार आहे, फ्रॉडगिरी इथं नसणारच आहे. ओके, आता तुम्ही बोलणार आम्हाला डायरेक्टली घर बनवू शकतो आपण, अशी माहिती द्या, असे प्लॉट दाखवा. डायरेक्टली घर 5,80,000 वाले प्लॉट आहे आपल्याकडे, 5,80,000 वाले. डायरेक्टली तुम्ही तिथं त्या प्लॉट वरती घर बनवू शकता. मंडळी, तुम्ही विश्वास ठेवू शकतात की अशा प्रॉपर्ट्या मौजूद आहे, अशा जागा मौजूद आहे.
की तिथं डायरेक्टली आपण घर वगैरे सगळं काही बनवू शकतो, पण आपल्याला निघायचं नाही. पण आता वेळ आलेली आहे, आपण निघू शकतात. एकदमच कमी बजेटमध्ये आहे हे 5,80,000 वाले जे आहे. तर इथं हायवे पासून 1 किलोमीटर अंतर आहे आणि 1 किलोमीटर अंतरावर म्हणजे 3 मिनिटाच्या आतमध्येच या प्लॉट वरती आपण पोहोचू शकतो. आणि हे जे 5,80,000 आहे, इकडे 50% डाऊन पेमेंट करा. बुकिंग साठी फक्त 10 ते 20,000 रुपये द्या आणि बुकिंग झालं तर सामूहिक जे खरेदी खत असणार आहे 15 ते 10 दिवसामध्ये, 20 दिवसामध्ये त्याचा सामूहिक खरेदी खत 7-12 आपण येऊ शकतात. त्यावेळेस आपल्याला 50% डाऊन पेमेंट करायचं. अजून एक आहे मंडळी की ह्या प्लॉटमध्ये, दोन्ही प्लॉटमध्ये 18-18 फुटाचे रस्ते दिलेले, कारण की आपल्याकडे ते प्लॉट आहे 18-18 फुटाचे रस्ते दिलेले. बोरवेलचा जो पाणी आहे, म्हणजे तुम्ही बोरवेल केलं तर 150 फुटावरच पाणी लागतो. त्यानंतर एक एक पाईपलाईन दिलेली आहे सार्वजनिक बोरवेलची. त्यानंतर तुम्ही बघायला गेलं तर प्लॉटचा लेआउट, म्हणजे आले तुम्ही बघायला, तो प्लॉटचा लेआउट जो आहे खूपच सुंदर चांगला लेआउट आहे. आणि मेन इम्पॉर्टंट जे आहे, नुसते बघण्यामध्ये अर्थ नाही, आपण या, टोकन द्या, खरेदी खतला बसा, त्यावेळेस तुमचं जे काही पेमेंट असणार आहे ते तुम्ही दिलं तर तो प्लॉट तुमच्या नावावरती होणार आहे. आणि बोलता बोलता 1-2 वर्ष असे जाणार आहे की विचारू नका. आता सणसवाडी झालं, त्या साईडला एकरमध्ये प्लॉट आपण सेल केले. आज बघायला गेले 3,20,000चे प्लॉट आहे, त्याची किंमत 8-8 लाख रुपये झालेली. आणि बघायला गेलं खूपच, आज हे जे व्हिडिओ बनवतो मी बघा, आजची पण डेट तुम्ही बघू शकतात. त्यानंतर तुम्ही विचार करू शकतात की ह्यांनी बरोबर बोललं होतं. तुम्हाला बुकिंग करायची असेल तर नंबर वरती दिलेला आहे. मंडळी, थोडासा व्हिडिओ लांब झाला आणि अजून एक प्रश्न तुमच्याकडे सोडून चाललेलं मी, की माझा हा जो व्हिडिओ आहे कोणत्या शहरातून, कुठल्या गावातून, कुठल्या जिल्ह्यातून तुम्ही बघतात तर थोडं कमेंट करा, चांगलं वाटतं. आणि कुठलेही टायटल असले तर नुसतं टायटल बघू नका, व्हिडिओ बघत जावा, संपूर्ण माहिती घेत जावा, त्यानंतरच तुम्हाला भेटणार. आणि ह्यांचे जो लोकेशन आहे, पुण्या स्टेशन पासून 35 किलोमीटर, पुणे नगर रोड, शिक्रापूर, कासरी फाट्याच्या बिलकुल बाजूला हे प्लॉट आहे. 3 किलोमीटर आहे, जे 4,30,000 आहे. जे 1 किलोमीटर आहे ते 5,80,000 आहे. मी कासिम शेख, जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज. जय महाराष्ट्र, जय जय पुणे.